नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण क्लास 10 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम सेट टाकायला सुरुवात केलेली आहे। आज आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचा प्रॉब्लेम सेट 3 या ठिकाणी बघत आहोत। आज आपला लेक्चर नंबर 3 आहे। ओके, जर तुम्हाला या आधीचे दोन लेक्चर्स जसं की एमसीक्यू आणि क्वेश्चन नंबर 6 पर्यंतचे पार्ट 2 मध्ये टाकलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, त्याच पद्धतीने क्लास 10 चे बाकीचेही लेसन व बाकीचेही प्रॉब्लेम सेट आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर कळेल। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 पासूनचे जे पुढचे क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। क्वेश्चन्स आपण बोर्ड वरती लिहिलेले नाहीत, क्वेश्चन्स आपण डायरेक्टली काय करणार आहे, बुक्स मधून रीड करणार आहे। त्यामुळे तुम्हीही तुमच्या बुक्स रेफर करा, जेणेकरून मी क्वेश्चन्स रीड करत असेल त्यावेळेला तुम्हीही तुमच्या बुक्स मधले क्वेश्चन्स रीड करा आणि ज्यावेळेला आपण सोल्युशन सॉल्व्ह करू किंवा इक्वेशन जे काही असतील ते सॉल्व्ह करू त्यावेळेला तुम्हाला जे गिवन आहे ते व्यवस्थित कळेल आणि जे क्वेश्चन आहे तोही इझिली अंडरस्टँड होईल आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पण एकदम छान समजून जाईल। त्यामुळे चला क्वेश्चन नंबर 7 बघूया। क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, इन एन एपी द फर्स्ट टर्म इज -5। ज्यावेळेला वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेला मी ह्याच्या पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जे गिवन दिलेलं असतं ते काय करत जायचं, राईट करत जायचं, जेणेकरून काय होतं, सोल्युशन आपल्याला इझी जातं। ठीक आहे, आता फर्स्ट टर्म दिलेली आहे म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, a किंवा t1 म्हणतो आपण त्याला, काय दिलेलं आहे, -5 दिलेलं आहे। अँड लास्ट टर्म इज 45। आता लास्ट टर्म म्हणजेच काय असतं आपलं, tn असतं। किती दिलेलं आहे बघा या ठिकाणी, तर 45 दिलेलं आहे, बरोबर आहे। नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, इफ सम ऑफ ऑल नंबर्स इन द एपी इज 120। आता सम ऑफ द ऑल टर्म्स म्हणजेच काय असतं आपल्याला, एसएन दिलेलं आहे। काय दिलेलं आहे या ठिकाणी, एसएन दिलेलं आहे आणि ते किती दिलेलं आहे, तर 120 दिलेलं आहे। देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर, हाऊ मेनी टर्म्स आर देअर म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचंय, तर n फाइंड करायचंय। ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, म्हणजे इथं आपल्याला n इज इक्वल्स टू फाइंड करायचं आहे। अँड व्हॉट इज द कॉमन डिफरन्स, आणि त्याच्यानंतर आपल्याला d पण फाइंड करायचा आहे। म्हणजे यामध्ये ह्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला दोन टर्म फाइंड करायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल आपल्याला t1 tn दिलेला आहे, sn दिलेला आहे, त्याच्यावरून आपण n आणि d कसा फाइंड करायचा, तर sn चा आपला एक फॉर्म्युला आहे, जो फॉर्म्युला आहे बघा, लेट sn इज इक्वल्स टू n/2 इंटू ब्रॅकेट t1 प्लस tn, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, हा आपला एक फॉर्म्युला आहे। तो फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, n ची व्हॅल्यू फाइंड आउट होईल। sn किती दिलाय, 120 इज इक्वल्स टू n/2 इंटू ब्रॅकेट t1 किती आपला, -5 प्लस tn किती आहे आपला, 45। ठीक आहे, आता हा 2 होता तो डिवाइड मध्ये होता, इकडे आल्यावर मल्टिप्लाइड ला जाईल, म्हणजे 120 इंटू 2 इज इक्वल्स टू n इंटू ब्रॅकेट 45 -5 प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन येतं आणि त्यामुळे इथं किती येईल बघा, आपले 40 आले, बरोबर आहे। आता जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील तर त्याचाही व्हिडिओ आपण सेपरेटली अपलोड केलेला आहे, जो डिटेल मध्ये आहे। जे मल्टिप्लिकेशन मधले रूल्स आहेत किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन मधले रूल्स काय असतात ते आपण अगदी व्यवस्थित त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इथं बघा n इंटू 40 आहे आणि हा 40 काय आहे, मल्टिप्लाइड आहे, त्यामुळे अपोजिट साइडला आल्यानंतर तो डिवाइड मध्ये जाणार आहे। फक्त आपण साइड चेंज करून लिहूया, इथे n लिहिले तर इथं बघा 120 इंटू 2 आपण काय आले, इथं 40 आले, बरोबर आहे। जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून असं लिहिलं तरीही चालेल। आता इथं परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे, तो जमत नसेल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इथं बघा 0 0 गेट काय झाले, कॅन्सल झाले। 4 च्या टेबल मध्ये 12 आहे, 4 1 जा आणि 4 3 जा, म्हणजे 3 2 जा किती आले, 6। देअरफॉर n इज इक्वल्स टू किती आले आपले, 6 आलेले आहेत। ठीक आहे, आता आपल्याला फाइंड काय करायचंय, तर d फाइंड करायचंय। आता d फाइंड करण्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागेल बघा, तर एक तर आपल्याला काय करायला लागेल, एसएन चा फॉर्म्युला यूज करून नाही चालणार या ठिकाणी, एसएन चा फॉर्म्युला यूज केला तरीही चालेल किंवा शॉर्टकट म्हणजेच आपला टीएन चा फॉर्म्युला, लेट
tn इज इक्वल्स टू काय असतं a प्लस n मायनस 1 इंटू डी, म्हणजे कॅल्क्युलेशन काय असतात सोपे असतात आपले, बरोबर आहे. आता tn ची टर्म किती आहे या ठिकाणी 45 इज इक्वल्स टू a म्हणजे फर्स्ट टर्म किती दिलेली आहे -5 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे बघा, आता जी फाइंड केली आपण ती आहे 6, म्हणजे तिथे आले 6 मायनस 1 इंटू डी. आता हा -5 होता, इकडे आल्यानंतर काय झाला +5 झाला. ओके, इज इक्वल्स टू 6 मायनस 1 5 इंटू डी, म्हणजे 5d झाले. आता या दोघांची ऍडिशन केली, इथं आले आपले 50 इज इक्वल्स टू 5d. ठीक आहे, आता हा 5 मल्टिप्लायडला होता, म्हणजेच तो काय होईल डिवाइड मध्ये जाईल, म्हणजेच आपला आन्सर किती आलं d इज इक्वल्स टू 10, म्हणजे परत एकदा आडवा भागाकार. म्हणून देअरफॉर n इज इक्वल्स टू 6 अँड d इज इक्वल्स टू 10. ओके, हा होता आपला 7th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 आपण या ठिकाणी बघत आहोत. क्वेश्चन काय आहे तो फर्स्ट रीड करून घेऊया. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर इज 36 दिलेला आहे, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी सम ऑफ, म्हणजे Sn इज इक्वल्स टू 36 दिलेलं आहे. ठीक आहे, 1 to n नॅचरल नंबर्स आहे. ठीक आहे, म्हणजे a इज इक्वल्स टू किती असणार आहे आपला 1 पासून स्टार्ट होते, बरोबर आहे. आणि द डिफरन्स काय असतो ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज काय असतो बघा d इज इक्वल्स टू 1 असतो, बरोबर आहे. आणि काय काढायला सांगितलेलं आपल्याला, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ n फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय, n ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, तर एकतर Sn चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजेच काय आले बघा, Sn इज इक्वल्स टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, आता Sn किती दिलेले आपल्याला 36 इज इक्वल्स टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a किती आहे आपला 1 प्लस n माहिती आहे का आपल्याला नाही -1 इंटू d किती आहे आपला 1 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, आता हे अपॉन मधले 2 होते, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइड झाले, म्हणजे 36 इंटू 2 झाले इंटू n आणि ब्रॅकेट मध्ये 2 1 जा 2 प्लस n मायनस 1, म्हणजे इथे n मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट आला. ठीक आहे, आता इथं काय झाले बघा आपले n म्हणजेच इंटू ब्रॅकेट 2 मायनस 1 काय आले 1 प्लस n ब्रॅकेट कम्प्लीट 6 2 जा 12 3 2 जा 6 प्लस 1 7 72 आले. आता n नी आतमध्ये मल्टिप्लाय करा, इथं आले n आणि इथं आले n स्क्वेअर आणि हे 72, म्हणजेच देअरफॉर n स्क्वेअर प्लस n हे 72 काय झाले मायनस झाले इज इक्वल्स टू 0. आता हे काय तयार झालं आपलं, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तयार झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं, तर -72 चे असे फॅक्टर्स पाडायचे ज्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन ही +1 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन काय यायला पाहिजे -72 यायला पाहिजे. इक्वेशन लिहून घेऊया परत एकदा, n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल्स टू 0. आता इथे बघा 9 8 जा किती होतात 72 होतात. 8 ला जर मायनस साइन दिलं तर प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन, त्यामुळे +1 येईल. म्हणून इथं काय आले बघा n स्क्वेअर प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल्स टू 0. दोनचे ग्रुप्स केले, n बाहेर काढला, आतमध्ये n प्लस 9 राहिले, -8 बाहेर काढले, n प्लस 9 राहिले इज इक्वल्स टू 0. म्हणून n प्लस 9 आणि दुसरा ब्रॅकेट असणार आहे n मायनस 8 इज इक्वल्स टू 0. ओके, त्यामुळे इथं काय आले बघा n प्लस 9 इज इक्वल्स टू 0 और n मायनस 8 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर n इज इक्वल्स टू -9 इज नॉट काय असणार आहे ऍक्सेप्टेबल. ठीक आहे, म्हणजेच इथं काय असणार आहे n इज इक्वल्स टू 8. देअरफॉर काय असणार आहे n इज इक्वल्स टू 8 इज द फायनल आन्सर. ओके, हा होता आपला 8th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 या ठिकाणी आपण बघत आहोत आणि क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, डिवाइड 207 in 3 parts such that all parts are in an AP. म्हणजे 207 हे काय केले 3 पार्ट्स मध्ये काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे आणि डिवाइड केल्यानंतर जे सिक्वेन्स आहे तो काय आहे आपला AP आहे. देअरफॉर द AP इज एन काय असणार आहे आपला A मायनस D हा पहिला पार्ट असेल, दुसरा काय असणार आहे A असणार आहे आणि तिसरा काय घेतो आपण A प्लस D घेतो, बरोबर आहे.
आता पुढची कंडिशन काय सांगितलेली आहे, अँड द प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स विल बी काय सांगितलेलं आहे 4623 दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं तर एपी फाइंड करायचं आहे या ठिकाणी. बरोबर आहे. जे आता फर्स्ट कंडिशन दिली आहे ती फर्स्ट आपण काय करू या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, ए मायनस डी लेट प्लस ए प्लस डी इज इक्वल्स टू किती पार्ट्स मध्ये केलेलं आहे त्यांनी, म्हणजे डिवाइड 207 3 पार्ट्स मध्ये केलेलं आहे. म्हणजे 207 3 पार्ट्स 1 2 3 तिघांचे ऍडिशन 207. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा प्लस डी आणि मायनस डी होता त्यामुळे गेट कॅन्सल झाला. राहिले काय ए प्लस ए म्हणजे इथं आले 3a इज इक्वल्स टू 207. आता इथं 3 हा काय होता मल्टिप्लाइडला होता, अपोजिट साइडला गेला की तो काय होईल डिवाइड मध्ये जाईल, डिवाइड बाय 3. ठीक आहे. म्हणजेच ए इज इक्वल्स टू परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे आणि तोही तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. इथे बघा 3 6 जा 18 1 किती राहिले 18 म्हणजे 2 राहिले आणि 3 9 जा 27 म्हणजे ए इज इक्वल्स टू किती आले आपले 69 आले. बरोबर आहे. आता जी नेक्स्ट कंडिशन काय सांगितली होती बघा, यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स. ठीक आहे. म्हणजे पहिल्या दोन जे स्मॉलर पार्ट्स आहेत त्यांची मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट मीन्स काय असतं मल्टिप्लिकेशन. द गिव्हन कंडिशन इज, ठीक आहे, काय आहे, द प्रोडक्ट ऑफ स्मॉलर टू पार्ट्स काय असणार आहे बघा इथं, तर ए मायनस डी इंटू ए इज इक्वल्स टू किती दिलेली आहे आपल्याला, तर 4623 दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला आणि डी ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय करू काढू शकतो. म्हणजेच आपल्याला काय होईल तर ए आणि डी या दोघांच्या व्हॅल्यू माहित होतील आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो तर सिक्वेन्स म्हणजेच एपी फाइंड करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू काय होती आपली तर 69 मायनस डी आणि दुसरी होती काय होती इथं पण 69 आले इज इक्वल्स टू 4623 आले. ओके. आता हा जो 69 होता इथे मल्टिप्लाइड होता, डायरेक्ट तिकडे घेऊन आपण काय करू डिवाइडला घेऊ म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं होईल. म्हणजे जिथे राहिले आपले 69 मायनस डी इज इक्वल्स टू 4623 अपॉन 69. इथं बघा 3 प्लस 2 5 5 प्लस 6 11 11 प्लस 4 म्हणजेच किती तर 15 म्हणजे दोन्ही नंबरला 3 ने डिवाइड होतं. म्हणून इथं बघा 3 2 जा 3 3 जा इथं किती आले बघा 3 1 जा 1 राहिले 3 5 जा 15 किती राहिले 1 राहिले 3 4 जा 12 आणि 3 1 जा 3 राहिले. ठीक आहे. आता इथे डायरेक्ट 23 ने डिवाइड केलं तर 23 1 जा 23 6 जा आले परत 23 7 जा म्हणजेच काय राहिले आपले 69 डी इज इक्वल्स टू 67 राहिले. बरोबर आहे. आता हा मायनस डी होता अपोजिट साइडला गेला तर तो प्लस होईल आणि प्लस 67 होते अपोजिट साइडला आल्यावर मायनस होतील. म्हणजेच डी इज इक्वल्स टू 69 मायनस 67 देअरफॉर डी इज इक्वल्स टू किती आले 7 8 9 म्हणजे 2 आले. बरोबर आहे. द एपी इज एन काय होती बघा फर्स्ट टर्म म्हणजेच ए मायनस डी काय असणार आहे पहिली टर्म ए मायनस डी. ए किती होता आपला तर 69 मायनस 2 म्हणजेच किती आले 67 आले. ए इज इक्वल्स टू किती होते 69 होते आणि दुसरी टर्म होती ए प्लस डी म्हणजे 69 प्लस 2 होते म्हणजेच 1 कॅरी ओव्हर आणि हे 71 देअरफॉर 67 कॉमा 69 अँड 71 इज अन एपी इज द करेक्ट आन्सर. ओके. क्वेश्चन नंबर 9 आपण आताच बघितला. आता क्वेश्चन नंबर 10 बघतोय. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा फर्स्ट तर देअर आर 37 टर्म्स इज अन एपी. टर्म्स दिलेले आहेत किती टर्म्स आहेत ते दिलेलं आहे म्हणजे एन इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 37 दिलेले आहे. बरोबर. The sum of the 3 terms placed exactly at the middle is 225. काय सांगितलेलं आहे बघा ज्या मिडलच्या 3 टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन. सम म्हणजे काय असतं ऍडिशन. किती दिलेली आहे तर 225 दिलेली आहे. आता एक काम करू द मिडल टर्म ऑफ एन एपी इज काय असणार आहे बघा n+1 अपॉन 2 या फॉर्म्युला यूज करू शकतो आपण या ठिकाणी. म्हणजेच काय झाले बघा 37 + 1 अपॉन 2 म्हणजे 38 अपॉन 2 म्हणजेच किती आले आपले
2 1 जा आणि 2 9 जा म्हणजे 19 आली. बरोबर आहे. म्हणजे मिडल टर्म कुठली आली आपली 19. म्हणजे त्याच्या आधीची आणि त्याच्या नंतरची एक टर्म आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणून लेट द गिव्हन कंडिशन इज, काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर T18 प्लस T19 प्लस T20 इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे बघा आपल्याला, तर 225. एक काम करू, आपण ही जी गिव्हन टर्म आहे ती पहिल्यांदा सॉल्व्ह करू आणि मग पुढचा क्वेश्चन रीड करू, त्याच्या पुढचे इक्वेशन्स तयार करू. का, तर कारण इथे आपल्याला इक्वेशन्स तयार होणार आहेत. आता इथे डायरेक्टली आपण तयार करू. इथं बघा a प्लस n ची व्हॅल्यू किती आहे आपली 18. 18 मायनस 1 म्हणजे किती असणार आहे, 17 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं काय आले, a प्लस 17d प्लस a प्लस इथं 19 आहे म्हणजे इथं किती आले, 18d आले प्लस a प्लस आता इथं काय असणार आहे 20 मायनस 1 म्हणजे तिथं आले 19d इज इक्वल्स टू 225. इथं बघा a आणि a आहे म्हणजे तिथं आले आपले 3a प्लस, ठीक आहे. 17 प्लस 18 किती झाले, 35 झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे 19 ऍड केले तर इथं आले 4 कॅरी ओव्हर म्हणजे 54. d इज इक्वल्स टू 225. ठीक आहे. आता इथं बघा 2 प्लस 2 4 आणि 4 प्लस 5 9 म्हणजे प्रत्येक टर्मला 3 ने डिवाइड करू शकतो. म्हणून काय केले या ठिकाणी डिवाइड बाय 3 केले तर इथं आले आपले a प्लस 3 1 जा 2 3 8 जा म्हणजे d इज इक्वल्स टू 3 7 जा 21 आणि 3 5 जा 15. इक्वेशन नंबर 1 आले. ओके. उलट कसं आहे, इक्वेशन्स म्हणजे क्वेश्चन्स थोडे हार्ड वाटतात पण ऍक्च्युली अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते खरंच खूप इझी आहेत सॉल्व्ह करायला. त्यामुळे तुम्ही या लेसन मध्ये मार्क्स अजिबात गमावू नका. ठीक आहे. सेकंड कंडिशन, अँड द सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स. आता एकूण टर्म्स किती आहेत आपल्या 37 म्हणजे लास्ट 3 टर्म्स कुठल्या असणार आहेत 37 36 आणि 35 असणार आहे. बरोबर आहे. लेट द गिव्हन सेकंड कंडिशन इज, काय असणार आहे बघा, तर t किती असणार आहे आपला 37 दिलेले आहे म्हणजे आपल्याला काय असणार आहे 35 प्लस t36 प्लस t37 इज इक्वल टू किती दिलेलं आहे तर 429 दिलेलं आहे 429. ठीक आहे. आता परत एकदा ह्याच्यासारखं सेम करून घ्यावं लागेल. आता इथं बघा t35 होतं त्यामुळे इथं काय असणार आहे आपलं a प्लस काय आले 35 म्हणजे 34d आले प्लस t36 होते त्यामुळे इथं आले आपले a प्लस 35d आले आणि प्लस a 37 होते म्हणजे इथे येताना काय येणार आहेत आपले 36d येणार आहेत आणि इज इक्वल्स टू 429. ठीक आहे. इथे बघा परत एकदा a आणि a म्हणजे इथं आला 3a. ठीक आहे. इथे बघा 34 35 आणि 36 ची ऍडिशन केली. 5 प्लस 4 9 9 प्लस 6 15 कॅरी ओव्हर 3 प्लस 3 6 6 प्लस 3 9 9 प्लस 9 प्लस 1 10 105 आले. ठीक आहे. 105d इज इक्वल्स टू 429 आले. ओके. आता या ठिकाणी बघा परत एकदा डिवाइड होतं का, इथं 6 प्लस 5 15 होतं म्हणजे प्रत्येक टर्मला 3 ने डिवाइड होतं म्हणून काय केले डिवाइड बाय 3. ठीक आहे. थोडीशी स्पेस ठेवूया जेणेकरून अजून एक्झाम्पल असणार आहे आपलं सॉल्व्ह करायला. त्यामुळे इथं काय आले आपले बघा a आला प्लस 3 3 जा 9 3 5 जा 15 d इज इक्वल्स टू 3 1 जा इथं 1 3 4 जा अँड 3 3 जा नंबर 2. ठीक आहे. आता हे लिनियर इक्वेशन्स तयार झालेले आहेत आणि लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे लिनियर इक्वेशनच्या लेसन्स मध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेले आहे की लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. इथं बघा प्लस a होता इथं पण प्लस a आहे त्यामुळे आपण काय करणार आहे सबस्ट्रॅक्ट करणार आहे 1 and 2. त्यामुळे काय झालं बघा इक्वेशन्स लिहून घ्या a प्लस 18d इज इक्वल्स टू 75 आणि दुसरे इक्वेशन a प्लस 35d इज इक्वल्स टू 1 किती आहे 43. मायनस असल्यामुळे खालचे साइन्स काय झाले सगळे मायनस झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन त्यामुळे इथं येताना आपलं काय होणार आहे बघा हे प्लस a मायनस a गेट काय झाले कॅन्सल झाले. बरोबर आहे. 5 मधून 8 गेले किती राहिले
7 राहिले, बरोबर आहे. कॅरी ओव्हर दिला, 3 मधून 2 गेले, 1 राहिले. इथं डी मायनस आले इज इक्वल्स टू 13 मधून 5 गेले, 8 राहिले. ओके, परत कॅरी ओव्हर दिला, 13 मधून 7 गेले, 6 राहिले, म्हणजे किती आले 68. पण बिगेस्ट नंबरचा साइन मायनस आहे, त्यामुळे या ठिकाणी मायनस साइन दिलं. आता बघा, देअरफॉर डी इज इक्वल्स टू 68/17. पण दोघांना मायनस साइन आहे, त्यामुळे आन्सर येताना काय येणार आहे आपलं, पॉझिटिव्हच येणार आहे, बरोबर आहे. आता इथे बघा -17 -68 होतं, त्यामुळे ते आन्सर येताना पॉझिटिव्हच येणार आहे. आणि 17 4 जा किती होतात तर 68. देअरफॉर डी इज इक्वल्स टू किती आले आपले 4 आले, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचे, टर्म फाइंड करायचे, म्हणजे T1 इज इक्वल्स टू, नाही सॉरी, आपल्याला फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, ए ची व्हॅल्यू पहिल्यांदा काढून घ्यायला लागेल आणि ती कुठल्या तरी एका इक्वेशन्स मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायला लागेल. इक्वेशन 1 मध्ये डी ची व्हॅल्यू टाकली तर इथं बघा a प्लस 18 into 4 is equals to 75. Therefore, a is equals to 75 minus 8 4 जा 32, 3 आले, 4 1 जा 4 आणि हे 72. म्हणजे a is equals to किती आले या ठिकाणी 3 आले, बरोबर आहे. त्यामुळे बघा, लेट द टर्म्स ऑफ AP इज काय असणार आहे, T1 म्हणजेच काय असतं, a किती दिलेलं आहे 3, T2 किती असणार आहे आपलं तर 3 प्लस डी किती आपला 4 म्हणजेच किती आले 7, T3 किती असणार आहे आपला तर 7 प्लस 4 म्हणजेच किती आले 11, बरोबर आहे. देअरफॉर द AP इज अँड काय असणार आहे तर 3 7 11 अँड डॉट डॉट डॉट. ठीक आहे, हा होता आपला क्वेश्चन नंबर 10. आजच्या लेक्चर मध्ये इतकंच. उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण राहिलेले पुढचे 4 क्वेश्चन्स घेणार आहोत. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर अजून एपी मध्ये काहीही प्रॉब्लेम्स असतील तर ते क्वेश्चन्स मला तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता, जेणेकरून आपण तेही क्वेश्चन सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. ठीक आहे, तर पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चर्स मध्ये राहिलेले क्वेश्चन्स घेऊन. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ज्या लिंक आहेत पाहत राहा, नॉलेज वाढवत राहा. थँक्यू.